अगदी मऊसूत आणि तोंडात विरघळणारी नारळाची बर्फी आज मी बनवणार आहे. अगदी ओठाने सुद्धा तुम्ही ही खाऊ शकाल इतकी मऊसूत बनते आणि तेही अगदी 15 मिनिटात बनून तयार होते. येत्या नारळी पौर्णिमेला किंवा मग गणेश चतुर्थीकरिता तुम्ही ही नक्की ट्राय करून बघू शकता. आणि ही बर्फी मी सुक्या नारळापासून बनवणार आहे. तर इथे सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घेत आहे. तसं तर इथे तूप घालण्याची काहीही गरज नाही, पण तूप घातल्यामुळे बर्फीला छान चव येते. आता इथे मी 2 कप डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहे, म्हणजे सुक्या नारळाचा कीस घालून घेत आहे. हे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळू शकते किंवा मग घरी तुम्ही सुक्या नारळाचा कीस बनवू शकता. त्याच्यावरचं जे ब्राऊन कलरचं असतं ते काढून घ्यायचं आणि काप करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता हा कीस आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे कमी आचेवर. कमी आचेवरच ठेवायचा आहे, नाहीतर तो बुडी लागू शकतो आणि सतत फिरवत राहायचं आहे त्याला. असं जसं हे भाजून होईल तसं तसं आपल्याला हलका हलका वास यायला लागेल. आता 2 ते 3 मिनटानंतर आपला हा कीस जो आहे तो भाजून झालेला आहे. तर आता यामध्ये 1 कप मी दूध घालून घेणार आहे. दूध घालून घेतल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आहे. कमी आचेवर याला आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर दूध घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाऊण कप साखर घालून घ्यायची आहे. आता इथे तुम्हाला किती गोडवा हवा आहे त्यावर असू शकतो. जास्तीत जास्त कपभर साखर तुम्ही वापरू शकता, नाहीतर मग पावभर साखरेचं प्रमाण अगदी बरोबर आहे. साखरेला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे. तर इथे साखर वितळण्याकरिता 3 ते 4 मिनटं लागले असतील. आता यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायचं. 2 चमचे मी इथे मिल्क पावडर घालून घेत आहे आणि 2 चमचे दुधावरची मलाई घालून घेत आहे. तर इथे तुम्ही नुसतंच मलाई किंवा मग नुसतंच मिल्क पावडर वापरू शकता. 2च्या ऐवजी मग 4 चमचे टाकायचे. हे घातल्यामुळे आपल्या बर्फीला थोडी माव्याची चव येते. मिल्क पावडर आणि जी साय घालून घेतली होती ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला कमी आचेवरच करून घ्यायची आहे. आता यामध्ये थोडासा ओलावा आहे. हे जोपर्यंत पूर्ण गाढ होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवण्याकरिता खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटात हे शिजून तयार होतं. तर इथे 4 ते 5 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे बरंच गाढं आलेलं आहे. जोपर्यंत हे कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर बर्फीचं मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी इथे यामध्ये अर्धा चमचा विलायची पूड घालून घेत आहे. विलायची पूड घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. हे तयार करता करताच आपल्याला एका ताटाला, ज्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे, त्या ताटाला तूप लावून ठेवून द्यायचं आहे. तर हे तयार झालेलं आहे. आता याला तूप लावून घेतलेल्या ताटावर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी इथे आधीच एका ताटाला तूप लावून घेतलेलं होतं, ज्यामध्ये बर्फी सेट करून घ्यायची आहे. तर हे मिश्रण मी त्यामध्ये काढून घेत आहे. आपल्याला गरम असतानाच हे मिश्रण थापून घ्यायचं आहे. हे मिश्रण ताटावर काढून घेतल्यानंतर याला स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं. याला तुम्ही वाटीच्या मदतीने सुद्धा असं छान प्लेन करू शकता. हे गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात, तर हाताने न करता या प्रकारे स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा मग एखाद्या वाटीने तुम्ही सेट करून घ्यायची ही बर्फी. तर इथे तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित अशी प्लेन करून घेतलेली आहे ही बर्फी मी. ही बर्फी सेट झाल्यानंतर आता यावर मी बदामाचे काप घालून घेणार आहे. याऐवजी तुम्ही पिस्ता किंवा मग चांदीचं वर्कसुद्धा लावू शकता. चांदीचं वर्क लावल्यानंतर तर ती अगदी मार्केटसारखीच दिसते. आणखी तुम्ही यामध्ये फूड कलरसुद्धा ॲड करू शकता. जेव्हा आपण हे मिश्रण शिजवत असतो तेव्हा फूड कलर घालून याला वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा बनवू शकता. आता यावर हे मी बदामाचे काप घालून घेतले आहे. काप घालून घेतल्यानंतर हलक्या हाताने स्पॅच्युलाच्या मदतीने त्याला दाब देऊन द्यायचा. तर इथे मस्त बर्फी अशी मी सेट करून घेतलेली आहे. आता याला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे. तर रूम टेम्परेचरवरच याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे सुरुवातीला. तर बर्फी मी पूर्ण थंडी करून घेतलेली आहे. आता याला चाकूच्या मदतीने मी
बर्फी कट करून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ही बर्फी कट करून घ्यायची. इथे तुम्हाला थोडं भुसट दिसत असेल, पण भुसटपणा खिडकीमधल्या प्रकाशामुळे आलेला आहे. मी जेव्हा ही बर्फी कट करायला घेतली तेव्हा खिडकीमधून पुष्कळ प्रकाश येत होता, त्यामुळे असा व्हिडिओ झालेला आहे. तर फक्त कट करून मी हा व्हिडिओ त्यानंतर शूट केलेला आहे, तर याच्यासाठी सॉरी. तर इथे मी स्क्वेअर शेपमध्ये अगदी छोट्या छोट्या अशा बर्फ्या कट करून घेतलेल्या आहे. तुम्हाला मोठ्या हव्या असतील तर मोठ्यासुद्धा कट करू शकता. बर्फ्या कट करून मी ह्या ठेवून दिलेल्या होत्या. तुम्ही त्याच वेळेससुद्धा खाऊ शकता, पण प्रकाश पुष्कळ येत असल्यामुळे मी ते ठेवून दिलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी बर्फी आपली इथे तयार झालेली आहे, अगदी सॉफ्ट. तुम्हाला खरंच सांगते मंडळी, इतकी मऊसूद बर्फी झालेली आहे, अगदी तोंडात टाकताच ती विरघळली, इतकी मऊसूद झालेली आहे. तर मग येत्या नारळी पौर्णिमेला किंवा मग गणपतीला ही नारळाची बर्फी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि ओल्या नारळाच्या बर्फीची रेसिपी चॅनलवर आहे. जर तुम्हाला ती हवी असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा मग मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तुम्ही तिथनं बघू शकता. चला तर मग मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नेहमीसारखं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटते नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.